हाय हॅलो नमस्कार. तर कल्याणमधला आजचा आमचा दुसरा दिवस आहे आणि बहीण म्हणत होती की नाश्त्यासाठी काय बनवायचं. तर इडली आणि डोसा बनवायचा आम्ही बेत केले आहे. तर हे इडली बनवायचं सुरू आहे आणि इडली पात्रात आता इडल्या पीठ भरण्यासाठी पात्र घेतलेलं आहे. तर ह्या इडल्या होत आहेत तोपर्यंत आम्ही त्यासाठी लागणारी चटणी करून घेतो आहे. तर चटणीसाठी तर तुम्हाला माहितीच आहे की तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता फोडणीसाठी मोहरी टाकले आणि जिरं पण आता टाकलेत. तर अशा प्रकारे कढीपत्ता टाकून आम्ही जे खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं ते यामध्ये ओतायचं आहे. तर हा जे वाटण आहे ते खोबऱ्याचं ते नारळ माझ्या बहिणीच्या शेतातीलच आहेत गावाकडचे. तर खूप जास्त आम्ही चटणी बनवली कारण आम्ही जास्त आहे 7-8-9 माणसांच्यासाठी आम्ही ही चटणी बनवली. तर थोडेच डोसे आणि इडल्या पण बनवल्यात आणि नंतर अजून बनवायचे आहेत. हा झाला नाश्ता. तर संध्याकाळी काय बनवायचं चाललेलं बहिणीचं. तर मुंबईत आलो आहे आणि मच्छी खाणार नाही असं कधी होणारच नाही. तर तिनं 2 प्रकारची मच्छी आणली. एक रश्श्यासाठी वाम आहे आणि दुसरी पापलेट फ्राय करायची आहे. तर ते मॅरिनेट करून ठेवलं आहे तिनं चटणी मीठ आणि हळद लावून. तर बराच वेळ हे मॅरिनेट ठेवलेलं फ्रीजमध्ये आणि तोपर्यंत आम्ही भाकरी चपाती भात रस्सा पण बनवून घेतला आणि शेवटी ती म्हटली की फ्राय करायचं आहे. तर चपातीच्या तव्यामध्येच आम्ही ते फ्राय करून घेतलेत आणि खरोखर एवढे टेस्टी मच्छी होती की आम्हाला सगळ्यांना खूप आवडली. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या बहिणीच्या घराची टूर दाखवणार आहे. तर नक्कीच ते बघा आणि या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर खूप छान झालेली मच्छी फ्राय आणि अशा प्रकारे आम्ही संध्याकाळचं जेवण मच्छीवरती ताव मारलेला आहे आणि अशा प्रकारे